सैनिकी परंपरा असलेलं, सैनिकांचा वारसा असलेलं आणि देश सेवेसाठी वाहून घेतलेलंच ओकोली हे गाव म्हणून ओळखलं जातं. शाहूवाडी तालुक्यात असणाऱ्या या ओकोली गावात जवळपास 300 सैनिक म्हणून या ठिकाणी कार्यरत होते आहेत आणि आता त्याच गावामध्ये एक नवयुवक लेफ्टनंट पदी विराजमान झालेला आहे. त्याच्या या यशाबद्दल याच गावातील ज्यांनी देश सेवा केली, आज जे सेवानिवृत्त झालेले काही माजी सैनिक आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडूनच आपण त्या अजिंक्यच्या यशाबद्दल जाणून घेऊ. काय वाटतं आज तुमच्या गावचा एक युवक देशाच्या लेफ्टनंटपदी विराजमान झालेला आहे. तुम्ही देशाची सेवा केली आहे, तुम्ही मिलिटरीमध्ये नोकरी केली आहे आणि आज नवा युवक गेलाय. कसं बघता तुम्ही याच्याकडे? आज आमच्या गावामध्ये एकूण 300 ते 350 सैनिक आणि माजी सैनिक आहोत. या सैनिकांमध्ये आज आमच्या गावची एक ह्या मुलानं परंपरा मोडून त्याने सेकंड लेफ्टनंट या पदावरती विराजमान होऊन त्यानं आपल्या आई वडिलांचं नाव उंच केलेलंच असून त्यानं आमच्या गावाचं नाव हे तालुक्यामध्ये हाय प्रोफाईलमध्ये नेऊन आमची कारवाई केली, त्याबद्दल आम्हाला मोठा अभिमान वाटतो. आज एक आनंदाचा क्षण आहे. तुम्ही देशाची सेवा केली, तुम्ही लष्करामध्ये आपली जबाबदारी पार पाडली आणि आपलाच वारसा चालवत आज मुलगा लेफ्टनंट पदावरती भरती झालेला आहे. काही वडिलांची मिलिटरीमध्ये असतानाची मुलं फक्त मिलिटरीमध्ये भरती होतात, पण आज तुमचा मुलगा तुमच्यापेक्षा सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी गेल्याचं आता दिसत आहे. कसं वाटतं एकूण या यशाबद्दल त्याच्या? तो लेफ्टनंट पदावर रुजू झाला आहे याचा मला खूप अभिमान आहे आणि आमचं सुरुवातीपासूनच ध्येय होतं की मी 30 वर्ष फौजमध्ये सुभेदार पदावरून रिटायर झालेलो आहे. आमचा मुलगा माझ्यापेक्षा पुढल्या रँकला जावा ही आमची सुरुवातीपासूनच ध्येय होतं एक, आणि त्यानुसार आम्ही त्यांना गायडन्स करत गेलो आणि त्याचं हे फळ मिळालं. म्हणजे आज मुलानं तुमच्यापेक्षा एक मोठं पद मिळवलं. एक अभिमान आहे मला की माझा मुलगा देशासाठी एवढा मी तयार केला. खऱ्या अर्थानं तुम्ही देश सेवा केली, सार्थक झाल्यासारखं वाटतं आज? हो, आम्ही 30 वर्ष सर्व्हिस केली, त्याचं कुठंतरी आम्हाला फळ मिळालं किंवा देश आपले विचार जे होते ते सार्थक झाले असे आम्हाला वाटते. ओकोली गावचा अजिंक्य आहे लेफ्टनंट झाला आणि त्याच्या कुटुंबियांना आनंद झाला. त्याची आई आज आपल्या सोबत आहे. काय वाटतंय आपल्या लेखाच्या यशाबद्दल? लेखानं आज एक चांगलं यश मिळवलं, खऱ्या अर्थानं आपल्या मुलानं मिळवलं यश पाहून तुमच्या चेहऱ्यावर आज आनंद वसून वाहत आहे, डोळ्यात थोडेसे आनंदाचे अश्रू दिसत आहेत. कसं बघताय या यशाकडे तुम्ही? ह्या यशाकडे आम्ही आनंदानं बघतो की आमच्या मुलातनं लहानपणापासूनच त्याचं ध्येय होतं की मी पुढे जाऊन काहीतरी असं म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून मी काहीतरी यश मिळवणार, आणि त्यांना आज ते यश मिळवलं त्याच्यासाठी आम्ही सर्वजण खुश आहे. मिलिटरीमध्ये नोकरी करणं म्हणजे एक दिव्य स्वप्न असतं आणि विशेष एक पत्नी म्हणून तुम्हाला तुमच्या पतीने आज 30 वर्ष मिलिटरीमध्ये सेवा केली. अनेक वेळा त्यांना कुटुंबापासून दूर राहावं लागतं, अनेक वेळा तुम्हाला अनेक सण साजरे करता येत नाही, ते एकत्र मनात दुःख असतं आणि त्या परिस्थितीत पण मुलगा सुद्धा आपण त्या वाटेने जातोय. मग कसं वाटलं तुम्हाला त्या दिशेने आपल्या मुलग्याला घालवत असताना? त्या दिशेनं घालवत असताना थोडंसं म्हणजे हे वाटतच होतं, पण आता एक आहे की म्हणजे त्यांची फॅमिली ती गावी ठेवू शकत नाहीत, बरोबर राहू शकतात. त्याच्यामुळे आम्हाला त्याचं काही हे नाही वाटलं की तो बरोबर राहू शकेल, म्हणजे बदलत्या वातावरणात तो खुश राहील त्याच्या ह्याच्यात, हे आम्हाला वाटलं. त्यानं त्याच्या जीवनामध्ये भविष्य त्याचं अतिशय चांगलं व्हावं ही भावना तुमची मनामध्ये आहे आणि त्यांना सदैव खुश राहील असा तो राहणार. धन्यवाद. आईचं सुद्धा काळीज किती मोठं असतं की आपला लेक, आपला मुलगा आनंदानं जीवन जगावा आणि त्याच्या पाठीमागे त्यांनी शुभेच्छा रूपी आशीर्वाद दिलाय. आज आपला भाऊ देशाच्या सेवेसाठी एका सर्वोच्च पदावर विराजमान झालेला आहे. आपल्या भावाचं यश बघून काय वाटतं? रेग्युलरमध्ये एज्युकेशन घेतल्यानंतर मग रेग्युलर जॉब वगैरे आपण सगळं करू शकतोय, पण एक जी आर्मीची लाईफ आहे, डिसिप्लिन लाईफ, ती जगण्यासाठी म्हणजे सगळ्यांना मिळत नाही ती लाईफ. आणि रेग्युलर लाईफमध्ये माणूस सर्वाईव्ह करू शकतोय, पण त्या लाईफसाठी मेहनत करणं आणि बाकी सगळ्या गोष्टी करून त्या लाईफमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये जाणं हे आमचं म्हणजे हेच होतं की रेग्युलर जॉब तो करू शकतोय किंवा बाकीचं पॅकेज वगैरे त्याला मिळू शकतात, पण त्या डिसिप्लिन लाईफमध्ये जाणं हे आम्हाला त्याला पाठवायचं होतं. त्यासाठी आम्ही त्याला जी लागेल ती मदत सगळी केली त्याला. आपला भाऊ आज लष्करात भरती झालाय, चुलत भाऊ आहे, तो पुतणी आहे तुमचा. एक समाधान वाटतं तुम्हाला की पुतण्यानं यश मिळवलं. तुम्ही डॉक्टर क्षेत्रामध्ये काम करताय, सोबत शेती पण करतात, पण आपल्या पुतण्याच्या या यशाबद्दल आपल्याला काय वाटतं? माझे मित्र रामचंद्र दादू खोत आता लेफ्टनंट कर्नल पदावरती विराजमान आहेत, तर त्यांची मदत आम्ही अजिंक्यला भरपूर वेळा त्यांना मी गायडन्स करून त्यांच्यावर माहिती करून लेफ्टनंट कर्नल जनार्दन गायकवाड, कर्नल जगन्नाथ देसाई ह्या सर्व साहेबांचे मार्गदर्शन त्याच्यासाठी घेतलं आणि त्याला हे यश निर्माण करून दिलेलं आहे.
कुटुंबियांना सुद्धा एक वेगळा आनंद वाटतो की आपल्या घरातील एक मुलगा देशासाठी गेला. आज पुतण्या साहेब झाला, लेफ्टनंट पदावर गेला, त्यानं केलेलं कष्ट असेल, अगदी बारक्यापासून तुम्ही त्याला पाहिलं असेल, काय वाटतं त्याच्या यशाबद्दल? माझा पुतण्या अजिंक्य मोहन लाळे आज लेफ्टनंट या पदी पोहोचलाय, त्याबद्दल खरंच आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो. आमच्या घरातील एक मुलगा देशसेवेसाठी आज स्वतःला वाहून घेणार, खरंच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आम्ही लहानपणापासून बघतोय अभ्यासातील सातत्य, प्रामाणिकपणा, त्याने भरपूर कष्ट केले आणि जिद्दीच्या जोरावर तो आज या पदी पोहोचलाय. आणि त्याच्याबरोबरच इतरही मुलं त्याच्या मार्गाने जावं ही आमची इच्छा आहे. आणि आमच्या घरातील जास्तीत जास्त मुलं एक चांगल्या पदावर पोहोचावं ही देवाच्या चरणी प्रार्थना आहे. हे ग्रामीण भागातील मुलं सुद्धा यशस्वी होऊ शकतात, हेच यातून या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण अनेक यशस्वी त्यांच्या मुलाखती असतील किंवा अन्य घडामोडी असतील हे आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. आणि यासाठी आपण तरुण भारत यूट्यूब चॅनल असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि चांगल्या पद्धतीनं अशा नवीन नवीन बातम्यांचा आपण आनंद घ्या. धन्यवाद.